नमस्कार मंडळी, आपले स्टोरी बुक या चॅनलवर स्वागत आहे. महिलांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानात का जाऊ नये? हिंदू परंपरेनुसार कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यावर त्यांना स्मशानभूमीवर अग्निदाह देऊन अंत्यसंस्कार करण्यात येतो. पण इथे महिलांनी स्मशानभूमीवर जाऊ नये असे म्हटले जाते. यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? घरातल्या कोणत्याही पुरुषाचा किंवा स्त्रीचा मृत्यू झाला तरी घरातल्या महिला त्यांना अंगणापर्यंतच पोहोचवतात. स्मशानभूमीवर फक्त पुरुषच जातात. यामागचं शास्त्रात काय कारण सांगितलं आहे जाणून घेऊया. हिंदू संस्कृतीत मूल जन्माला आल्यापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत वेगवेगळे एकूण 16 संस्कार सांगण्यात आले. त्यातला शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. हिंदू धर्माच्या मान्यतानुसार स्मशानघाटावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती महिलांवर लवकर हवी होऊ शकते. यामुळे महिलांना अज्ञात आजार होऊ शकतात. महिला अतिशय भावूक असतात. कोणाच्या मृत्यूने त्यांना जास्त क्लेश होतात. अशात स्मशानभूमीत मृत व्यक्तीला अग्निदाह देताना बघून त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यांच्या आक्रोशाचा त्रास मृत व्यक्तीच्या आत्म्याला होतो आणि त्याला गती मिळायला त्रास होतो. जेव्हा प्रेत जाळलं जातं तेव्हा अनेक विषारी किटाणू वातावरणात मिसळतात. म्हणून पुरुष टक्कल करून नदीत आंघोळ करून शुद्ध होतात. पण हिंदू धर्मात स्त्रियांनी केस कापण्यास अशुभ मानले आहे. स्मशानभूमीवर अतृप्त आत्म्यांचा वास मानला जातो. महिला कोमल हृदयाच्या असल्याने त्यांच्यावर हे आत्मे लवकर हावी होऊ शकतात. म्हणून महिलांनी स्मशानभूमीवर जाणे वर्ज्य आहे. सध्या या रूढीत झालेला बदल काळानुसार आपण बघू शकतो की महिला हल्ली स्मशानभूमीवर जाऊ लागल्या आहेत आणि मुली देखील अग्निदाह देऊ लागल्या आहेत. आजची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या स्टोरी बुक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.